दरम्यान ठाकरेंनी केलेलं पाप धुण्यासाठी मी प्रयागराजला गेलो असं शिंदे म्हणालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरही टीका केली आहे। तर राजकारणातल्या नकली अघोरींकडे लक्ष देऊ नका असं प्रत्युत्तर यावर राऊतांनी दिले। ज्यांना प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार। आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं, ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं आणि ते पाप लपवायला लंडनमध्ये जातात। बघा, यांची मते गुंग झाली, भरकडले। हे सगळे अघोरी साधू आहेत आणि प्रयागराजच्या अघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे, ते हिंदुत्वाचे प्रतीक आहे। पण हे नकली अघोरी आहे, नकली अघोरी, राजकारणातले अघोरी आहे। त्यांच्यावर लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका। आणि हे जे अघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात, पाप करतायत, त्याच्यामुळे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या अघोरींचं नाव खराब होत आहे। बहुतेक नेते प्रयागराजला गेले।